नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2026-27 मध्ये जो बदललेला अभ्यासक्रम आहे इयत्ता 6वीचा, तर त्यातील गणितातील त्रिमितीय आकार या पहिल्या धड्याचा, या पहिल्या पाठाचा आपण संपूर्ण स्वाध्याय पाहतोय. तर त्यातील प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडा. कॅरमच्या सोंगट्या एकावर एक ठेवल्या तर कोणता आकार तयार होईल? तर याचं बरोबर उत्तर आहे ब, वृत्तचित्ती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, वाळूचे घड्याळ कोणत्या दोन समान आकारांनी तयार झाले आहे? तर याचा बरोबर पर्याय आहे दोन शंकू आकार एकमेकांवर उलटे ठेवून. त्यानंतर तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता आकार त्रिमितीय नाही? पर्याय काय आहे? चौरस, गोल, दंडगोल व शंकू. तर याचं बरोबर उत्तर काय आहे? चौरस. त्यानंतरचा पुढचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी, प्रश्न क्रमांक 2, खाली दिलेल्या संख्यांवरून त्रिमितीय आकृत्या काढा व त्यांची नावे लिहा. तर 5 पृष्ठे, 5 शिरोबिंदू आणि 8 कडा आहेत. एक पृष्ठभाग चौरसाकृती व उरलेली पृष्ठे त्रिकोणी आहेत. तर अशा प्रकारचा आकार कोणता होईल? तर चौकोनी सूचीचा किंवा पिरॅमिड. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, एक पृष्ठ वक्राकार आहे, शिरोबिंदू नाहीत व कडाही नाहीत. असा कोणता आकार असतो? तर गोल असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, 6 पृष्ठे, 12 कडा व 8 शिरोबिंदू आहेत. तर अशा प्रकारचा त्याची आकृती असते इष्टिका चित्तीची. ही 6 पृष्ठे, 12 कडा, या या 12 कडा आणि 8 शिरोबिंदू. चौथा प्रश्न आहे, एक वक्रपृष्ठ, 2 वर्तुळाकार कडा व 2 सपाट पृष्ठे आहेत. तर तो आकार कशाचा असतो? दंडगोलाचा. अशा प्रकारे. आता इथं मी जास्त एक्सप्लेनेशन करत बसत नाहीये, कारण आपल्याला जो त्रिमितीय आकार हा संपूर्ण पाठ आहे, तर त्याचंच आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत. त्यामुळे सध्या तरी तुम्ही स्वाध्याय हे अशा प्रकारचे प्रश्नाची उत्तरे आहेत आणि या अशा प्रकारच्या त्याच्या आकृत्या आहेत, हे पाहू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.